माझ्यासमोर ट्रे भरून त्यांनी ठेवलंय, तुम्हाला वाटेल हा किती हावरा आहे की ट्रे मधनं काढलं पण नाही गोष्टी, पण असं नाही आहे. मी कल्याणमध्ये, आणि कल्याणमध्ये गोष्टी वेगळ्या असतात. आपण काय कुठे, आणि माझ्या पहिला कोण कोणाला सांगतो, आज माझ्यावर निखिल आहे. निखिल हे आपले कल्याणमधले एक लोकल, आपल्याला म्हणतात ना गाईड सारखा माणूस भेटलेला आहे, ज्याने मला कमेंट केला खूप वेळा की बाबा तू कल्याणला आहे. मी बोललो येस, तुम्ही एवढा मला रिक्वेस्ट करताय ना तर मी नक्की येईन. आणि पण मी एकट्याने आलोय, मी घेऊन आलोय अनिशला माझ्याबरोबर. नमस्कार. सो आज ज्यांना, हा सगळ्यांनाच माहिती असणार, पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो, अनिश हा या मोमेंटला टॉपला काम करणारा एक स्टँडअप कॉमेडियन आहे. आपला मराठीमधनं करतो आणि भाडीपाचा एक आपला स्टँडअप कॉमेडियन आहे. येस. आणि ह्याला मी काय आणला माहितीये का, हा चाललाय आता युरोपला. तर युरोपला हा टूर मारतोय आपल्या मराठी लोकांसाठी मराठी शो करायला युरोपमध्ये. हा, तर म्हणून मी त्याला काय इथे आणलंय की तू कल्याणला ये, मराठमोळं जे आपलं फूड आहे ते पहिलं खाऊन घे पोटामध्ये, मग तुला कॉन्टेंट पण मिळेल आणि तू कंटेंट पण होशील, आणि मग जाऊन तिकडे मजा करशील. तिकडे आठवण पण आली पाहिजे काय असं रे, हे सगळं नाही मिळत तिकडे असं. हा जो स्पॉट आहे हा क्षुधा शांती उपहारगृह म्हणून कल्याणला खूप फेमस स्पॉट आहे. म्हणजे साधारण 100-105 वर्षापासूनचा हा स्पॉट आहे. 105. येस येस. मी योगेश दिवाकर भट. या हॉटेल माझ्या आजोबांनी चालू केलं होतं. अच्छा. 1920च्या दरम्यान. अरे बाबा. त्याच्या आसपास. आणि यांचं अतिशय फेमस म्हणजे इडली हा प्रकार, म्हणजे घट्ट चटणी इडली बरोबर आणि पातळ चटणी, असं माझ्या मताने ना कुठेही दुसरीकडे मिळत नसावं. मी तर अशा एवढ्या अशी गोरी गोरी आणि अशी छान लबलबलेली इडली चटणीमध्ये नाहीच बघितली. आणि आम्ही असं प्रॉपर मुंबईकर आहोत, आम्हाला एकच चटणी माहिती, पातळ चटणी जशी वरून टाकतात ती हिरव्या रंगाची, पण छोट्याशा वाटीमध्ये, एवढ्याशा वाटीमध्ये मिळणार. त्याच्यात तो फंगस आहे, चटणी आहे, काही कळत नाही. सेम हिरवा रंग तोच आहे. म्हणजे चटणीची रेसिपी आमची आईची. अच्छा. आमची आई मुळशी बँगलोरची. अच्छा. तिने इंट्रोड्यूस केली आपल्या इकडे, तर ते सगळं श्रेय त्यांनाच आहे. इडली तर मी तुटलीच आहे ती. ही इडली तुम्ही हाताने खाऊच शकत नाही. काय हे वेडे पण आहे हा. आतापर्यंतच्या इडली चटणी आम्ही जी खाल्लेली आहे, ठीक आहे, तर ती इडली एक फिक्स असते ज्याच्याने तुम्ही फळा पुसू शकता वगैरे, अशा लेवलची ती इडली असते, ठीक आहे. ही अशी आहे ना की ही जस्ट मी टाकली तोंडात आणि गेली भाई, गायब. आणि ही चटणी जी आहे ना, चटणी तरी टाकून पण खातात. तरी टाकून मग खातात. टिपका इडली. हो. आणि खूपच फेमस आहे आपल्या इकडे. हो, आपण ट्राय करूया आता. मला याच्यासोबत जास्त आवडलं ना. हलकासा झटका येतो. अरे आणि तो मेन ही तर्री जी आहे ना, ही एवढी तिखट आहे ना की याने जो ठिपका टाकलाय, तो ठिपका पण तुम्हाला ठसका देऊ शकतो. मला माहिती नव्हते एवढे भाग आहेत माझ्या जिभेला, जे मला आता रिअलाइज होतं. अशा अनेक फॅमिलीज आहेत की जे नवरा किंवा कोणीतरी येतं घ्यायला आणि त्यांच्या घरी इन्स्ट्रक्शन असे, भाई येताना घेऊन एकटा खायचं नाहीये. पण नाही, मी इथे राहिला असतो, मी घरी नाश्ता वगैरे बनवलाच नसतं. इथे व्हेरिएशन मिळतंय मला दर एव्हरी डे. त्याच्यामध्ये एवढे सगळे व्हरायटीचे आयटम्स आहेत. आता आपण ट्राय करूया विथ थोडीशी घट्ट चटणी. या चटणी कुठली आणि इडली कुठली तुम्हाला शोधून दाखवायची. इडली खाताना कधी पास्ता खाण्याचा फील आलाय का तुम्हाला? तसं नव्हतं आलं? क्रीमी पास्ता. क्रीमी कशी इडली खाल्ली? कमाल आहे. नाही कधीच नाही रे, कधीच नाही असं. म्हणजे मी आता जेव्हापासून भाटुबा करायला लागलोय, मी खूप इडली पण ट्राय केल्या आहेत. आणि मी सोलापूरची सुधा इडली ही माझी दी फेवरेट आहे. अच्छा, हा, ती खाल्ली आहे. आणि त्याच्यानंतर असं झालेलं की तशीवाली चव मला अजून कुठे मिळेल का, तर हा एक ऑप्शन त्याच्यापेक्षा बेटर मिळाले असं मला पर्सनली वाटतं. मी पण खाल्लेली आहे, त्याच्यापेक्षा बेटर मी एक्सपिरियन्स. बेटर नाही बोलू शकत, सांगतो कसं. त्याची इडलीची आहे ना, इडली त्या इडलीमध्ये मजा आहे. त्यांना चटणी बिटणी काय लागतच नाही. म्हणजे तिच्यात इडलीवरती बटर लावतात आणि तसं पण देतात मस्का लावून. मी ॲज अन एक्सपिरियन्स बोलतोय की हा जो एक्सपिरियन्स आहे. मला वाटतं मी या दोन्ही इडल्यांना देतोय गोल्डन पंच. माझ्याकडून पण ह्या दोन्ही इडल्यांना गोल्डन पंच देतोय. मिसळची पण खासियत अशी आहे की ही मिसळ जी आहे ना, ही रोज वेगवेगळ्या कडधान्याची बनते. म्हणजे आज शुक्रवार आहे, आज हरभरा आहे, तसंच आठवड्यातले 3 दिवस मटकी असते, 2 दिवस वाटाणा असतो. आणि देर आर
हिज रेग्युलर कस्टमर्स की जे त्या पर्टिक्युलर दिवसासाठी ते खायला इकडे येतात. अच्छा. आणि प्रत्येकाची चव ही थोडीफार वेगवेगळी असते. पण मला मस्त आवडलं कारण ना दरवी कसं होतं, नाशिक म्हटलं की तुम्हाला ती मटकी येते त्याच्यामध्ये, मग तुम्ही मुंबई म्हटलं की त्याच्यामध्ये तुम्हाला ते हरभरे येतात, पाणी येतं, कोल्हापूरची वेगळी मिसळ आहे, पुण्याची वेगळी मिसळ आहे. तर तुम्ही त्या सगळ्यांचं इथे आणलेलं आहे. पहिली मिसळ आजची पहिली मिसळ झणझणीत आहे, तिखट आहे है ना. म्हणजे असं इथे आता पाऊस पडतोय आणि त्याच्याबरोबर हा असा तिखट फ्लेवर असं एकदम असं जाग आली आहे लगेच. मिरची दिसते आपल्याला हो खतरनाक. पण गाईज त्याची भरपूर सारी चव म्हणजे त्यांना मला लोक परत शिवाय करणार नॉनव्हेज सारखी आहे. ते बघा ते बघा काय काहीतरी आहे. नाही सांगा 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 सांगा. लोक ती उसळ नेऊन नॉनव्हेज मध्ये पण घरी वापरतात आणि ती चटणी पण वापरतात शेंगदाण्याची. बोललो ना मी. परफेक्ट फूड अनालिस्ट असतो. मी पण ह्याचं जे वाटण ना वाटण ते वाटण ह्याच्यात जर तुकडे पडले हो हो अशी वाली ही मिसळ आहे. म्हणजे तो वार कुठला ज्याच्यात मटण येईल याच्यात? तो वाला वार आहे का आपल्याकडे? रविवारचं येतं का नॉनव्हेज मिसळ चालू करताय का तुम्ही? नाही पण जे नॉनव्हेजचं पार्ट सोडून द्या, जे व्हेज पण आहेत हे अमेझिंग आहे ही गोष्ट. म्हणजे एक तर ना बिकॉज याच्यात फरसाण पडल्यामुळे ते जरा असं अजून क्रीमी झालं का त्याच्यात पीठ ऍड झाल्यामुळे, आणि तो तिखटपणा पण आहे जो तुमच्या टाळूच्या मागे लागतो व्यवस्थित. नंतर येतं ते जिभेच्या स्टार्टिंगला लागत नाही, तो एंडला लागतो एकदम. लसणाची फोड आतमध्ये बॉइल्ड, त्यामुळे जो त्याला एक काय म्हणतात ना तो ठसका पाहिजे तो येतो याच्यातनं. मिसळीला तुझ्याकडे कुठला थम्सअप मिळतोय? माझ्याकडून तर बाई गोल्डन आहे, फिक्स आहे. आणि माझ्याकडनं पण ह्याला फिक्स आहे, गोल्डन थम्सअप आहे. नाही कल्याणची ही रिप्रेझेंटेशन वाली मिसळ असू शकते. हो ती कल्याणला जसं नाशिकची मिसळ ही कल्याणची मिसळ. मला असं फिलिंग आहे की हे खूपच तिखट असणार आहे. लसूण बिसून जे लागतं ना याच्यात. मला असं नाही वाटायचं की वडापावला आपण काही असं कुठेतरी लांब घेऊन जाऊ शकतो एकदम मस्त, पण हे काहीतरी अमेझिंग बनलेलं आहे. काय चव आहे रे याची. हे उसळ आहे खाली आणि त्याच्यावरती हा वडा आहे जो आता तो सोक केलेला आहे, प्रॉपर सोक झालाय. प्रॉपर सोक झाला. म्हणजे जर मला आज दिवसभर खायचं नसतं पुढे तर मला वाटतं मी इथेच जेवून घरी गेलो असतो. एवढी वर जागा आहे. म्हणजे एखादी गोष्ट मी म्हणतो ना 100 वर्षाहून जास्त चालणं, त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांची क्वालिटी, त्यांची कन्सिस्टन्सी आणि त्यांची कला. हो म्हणजे किती गोष्टी चालू होतात आणि बंद होतात, पण एखादी गोष्ट इतक्या वर्ष टिकून राहणं आणि थर्ड जनरेशन पण त्याला तेवढंच कन्सिस्टंट आहेत ते टेस्ट मध्ये. त्या भागाला तुमचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे की तुम्ही जे चालू ठेवलंय आणि तुमची जी परंपरा आहे ती जी पुढे तुम्ही घेऊन चाललात, मला खरंच कौतुक करणं काय वाटतं तुमचं. कारण या गोष्टीवर मिळतोय माझ्याकडनं गोल्डन थम्सअप. एक गोष्ट बाकी आहे, तुला ट्राय करायची आहे का? हे तरी पिणार आहेस का अशीच तू? मी एक थोडंसं पितो, तुझं बाकी आहे तुझं. ठीक आहे चल. ह्याच्या आईने मला शिवाय देऊ नये की तुमचं काय झालं माझ्या मुलाला टॉयलेट मधनं बाहेर पडत नाहीये. हे सांग चलो. बॉडीमध्ये किती छिद्र असतात हे लगेच कळलं मला. हे रिस्क घेतली आहे, खूप तिखट आहे. मसाला आहे, फक्त मसाला आहे तेलात, आणि तो पण असा ओ वाव, पण वर्थ इट. वर्थ इट. चव वर्थ इट. म्हणजे हा बिचारा काल रात्रीपासून झोपला नाही, काम करत होता, आता उठला असतो. आता उठलो, आता जाग आली. त्यांची किंमत सुद्धा कदाचित जास्त वाटण्याचं कारण काय तर त्यांचे इन्ग्रेडियंट्स खूप जास्त क्वालिटी असते. चटणी पण ही अत्यंत प्युअर दाण्याची आणि उत्कृष्ट प्रतीच्या दाण्याची बनलेली आहे. कारण त्यामुळे एवढं सगळं आहे. त्यांची मेहनत रात्री 1:30 वाजल्यापासून त्यांचं ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग सुरू होतं. रात्री 1:30 वाजता. हो. बाय द वे ही जी जागा आहे ना, ही जागा सकाळचीच आहे. तर तुम्हाला पहाटेकडे यावं लागेल आणि साधारण 12:30 पर्यंत बंद होते. त्यामुळे तुम्हाला जर खायचं असेल आणि सगळ्या गोष्टी ट्राय करायचं असेल तुम्हाला ऑलमोस्ट 8-9 इकडे यायचंय. काय तू काय करतोय? मी आता एक व्हेरिएशन नवीन आता ह्यांचं एक्सपेरिमेंट करायचाच असतो तसं मी स्वतःच काढला होता. मी हा कट वडा जो आपल्याकडे होता आणि हा ह्या पावात टाकलेला आहे. एका बर्गर सारखी फिलिंग आहे. बर्गर सारखी फिलिंग. मला ट्राय करायला लागणार ही गोष्ट. प्लीज कर.
हा बोलतो असा लिटरली बर्गरवाला फील आहे. बर्गरवाला फील आला एकदम प्रॉपर. हे मला ते वाटतं की ते मॅच द फॉलोइंग येतं ना आपल्याला जोडायला शाळेत, ते आहे ते कोणाचंही कुठे पण लावून टाका, सगळं बरोबर आहे. हे कुठे आता आपण आलो? आपण इथे रामजी देवस्थानच्या श्रीराम मंदिरात आलेलो आहोत. अच्छा. हे पुरातन मंदिर आहे. माझं नाव अमृता दुष्यंत जोशी. शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळापासून असलेलं हे मंदिर आहे. असं म्हणतात की पोखरणीतून एक जो भुयारी मार्ग जातो तो थेट दुर्गाडीला भेटतो, असं पूर्वी होतं. म्हणजे तुळशी बागेतलं राम मंदिर तुला पाहिलं असेल, त्याची थोडीफार तुला आठवण येईल. तुम्ही बघाल तर मंदिराचा कळस पूर्ण झाकलेला आहे. म्हणजे बाहेरून बघितलं तर कौलारू घर वाटतं, कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते सगळे आक्रमण व्हायची आणि मंदिरं तोडली जायची, म्हणून बाहेरून बघितलं तर सगळं कौलारू तसंच आहे आणि आतमध्ये बघितलं तर मंदिर आहे. असं म्हणतात की हा तलाव बनवतानाच ही गणपतीची मूर्ती मिळाली आणि मग ती त्यावेळेस नंतर स्वयंभू आहे पण. हो मिळाली आहे. हा मिळालेली आहे. पोखरण आहे, पेशवेकालीनच पोखरण आहे. अच्छा, स्पेसिफिकली पोखरण. पोखरण नाही का तलावाला पोखरण म्हणजे तलावाला पोखरण म्हणतात. अच्छा. आणि असं म्हणतात की आता हे पोखरण आणि काळा तलाव, कल्याणमध्ये जो काळा तलाव आहे हे इंटरकनेक्ट होतं. इंटरकनेक्ट होते. इंटरकनेक्ट होतं. कल्याणमध्ये एवढी हिस्ट्री आहे ना, आणि कल्याण हे एवढं जुनं शहर होतं, पहिल्या शहरांमधले शहरांमध्ये एक ऐतिहासिक जागा आहे आणि त्याचा कुठेतरी आपण जपलं पाहिजे आणि कुठेतरी त्याचा परत रिसर्च झाला पाहिजे असं मला खूप अगदी वाटतं. प्लीज कमेंट करून सांगा खाली की तुम्हाला कल्याणमध्ये अजून काय माहिती असेल नवीन जागा, तर त्यामुळे सांगा. आम्ही जाऊन भाटोपा थ्रू नक्कीच ते सगळं एक्सप्लोर करू. त्याला आपण अजून कल्याण भरपूर बघायचं बाकी आहे. आपण जर सुरुवात केली आता. सो हे ठक्कर फरसाण मार्ट आहे ना, आणि ठक्कर फरसाण मार्ट, कल्याणचा वन ऑफ द बेस्ट समोसा. नमस्कार दादा. दादा आपलं नाव? मितुल ठक्कर. मला एक समोसा आणि चटणी नाही गरमागरम. त्यांच्याकडे आता गर्दी असते त्यामुळे आपण जरा साईडला वेळ आणि बोलूया. एकदम गरम गरम समोसा आहे. तुम्हाला टेम्परेचर नाही कळणार ह्याचं इकडे हो. बसून, पण हात भाजतोय खाली. साईज पण समोरची परफेक्ट आहे, उगीच जास्त हो, मोठा नाही, नाहीये. नाही, हा. गरमागरम आहे एकदम. चुकीचा तोडलेला हा समोसा. असं नाही तोडत समोसा. तू दाखव. हे असं नसतं. समोसा नेहमी असं इथून हे करायचं पहिलं सगळ्यात आधी. हा शेंडी तोडायची. जाऊ दे, मला तो शब्द नाही वापरायचा. काय बोलतोय याला? ब्रोचा, त्याचा जो ब्रोचा असतो ना तो तोडायचा. काय पण सगळ्यात आधी हे काढायचं तिकडे, त्याच्यानंतर ते थोडंसं चटणीमध्ये आणि असं करून एकदा असं थोडा मिक्सर करके शास्त्र असतं ते. माल हो. माल. हा, पहिलं भाजीचा रंग बघ, तुला कळतंय की स्वाद दिसतोय, तुला वाटाणा व्यवस्थित दिसतो आहे. हो बनवलेलं आहे आपण एक. त्याचं कवर ना, कवर बाप आहे. अरे थँक्यू यार. आवडतात ना व्हिडिओ? काय आवडतात सांग, लोकांना काय आवडतात व्हिडिओ? यांचे काकांचे सगळे खाण्यापिण्याचे व्हिडिओ बघतो मी व्हेज असून पण सगळ्या व्हिडिओ बघतोय. अरे एकदम हार्डकोर फॅन मिळाला मला भाई माझा एकदम. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मोठं करा यांचं चॅनल अजून. ब्लॉगर एकदम thank you यार. काका छान काम करतात. आणि काका बोललाय मला ऑन स्क्रीन मग किती बरं वाटतंय माहितीये मला. दादापासून काका झालेलो आहे मी, पण इट्स व्हेरी गुड. तू मला एवढं चांगलं प्रेम करतोस बघून बरं वाटलं यार. तो आता फोटो बिटो काढण्यात बिझी झालेला, तोपर्यंत आपण हे जे मेन काम आहे ज्याच्यासाठी आपण आलेलो आहोत ते करून घेऊया. नाही मी आलो लगेच आला. असं नाही सोडू शकत मी माझी गोष्टी. तर ह्याची गंमत अशी आहे ना, चटणी अप्रतिम आहे, ओके, कवर अप्रतिम कवर आहे, पण भाजी मला कुठेतरी ना नॉर्मल वाटते. हा म्हणजे भाजी ती तशी आहे की असं ठीक आहे, बाकी दो कंपेन्सेट कर लेंगे. बाप आहे. पण म्हणजे हे कॉम्बो जो आहे ना, कॉम्बो बटाटा आहे ना, तो छान लागतोय, सटल लागतोय, पण त्याची स्वतःची कशी चव नाही आहे भाजीला. अख्खा गेम हा म्हणतो ना, अख्खा गेम हा कवरचा आणि चटणीचा. म्हणजे जर अमेय हा अजून 10 वर्षापूर्वी जो होता, जो फक्त कवर आणि चटण्या खायचा, अरे तो असताना तर एकदा वेडा झाला असता. हो. पण आता काय ना, भाटोबाने मला बिघडवलंय. मला एवढ्या चवी आता आहेत ना जिभेवरती की मला लगेच कळतं की काय चांगलं काय वाईट आहे. त्यामुळे तुम्ही तसा म्हणाला की ह्याचं ब्रोचा तोडलं आणि चटणी बुडवलीत, तर हा समोसा बाप आहे. आणि हा समोसा तुम्ही बघता रिव्ह्यू देताना आम्ही संपवला दोघांनी. हो. सो ही जी चटणी आहे ना, ती चटणी बनली ढोकळ्यापासून. बरोबर. त्यामुळे तो जो सॉफ्टनेस आणि त्याने जे पकडून ठेवलंय, साखरेचं पाणी पण याच्यामध्ये, याला माझ्याकडनं ना डबल थम्सअप. माझ्याकडून पण सेम डबल थम्सअप. म्हणजे जस्ट गोल्डनच्या थोडासा खाली आहे, पण प्राईस सुंदर आहे, चव चांगली आहे. चटणीला माझ्याकडे गोल्डन थम्सअप.
चटणीला गोल्डन पंजा आहे माझ्याकडून. गोल्डन असं आहे. पंजा आहे सरळ सरळ हात पूर्ण. किंवा हे तो आपण इथं एक्सचेंज करूया. यांची कचोरी आली माझ्या हातात. सोडू हो. सो 8 रुपयाला एक पीस मिळतो कचोरीचा. वा. तोडशील जरा. येस. काय नाही. का कडक आहे बघ. कडक आहे. ओहो. आपल्याला हे लागेल हा. ओहो. तुटली आहे तसं तसं तुटलीच आहे. हे तोडून बघ. ब्लास्ट झालेला आहे. ब्लास्ट. जिम जाण्याचा फायदा. पहिलीच बघाल तर बडीशेप मस्त दिसते आतमध्ये. माल भरलेला आहे. नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर, ऑलवेज जज अ कचोरी बाय इट्स कव्हर. अरे आज युरोपची टूर नक्की बघा. ही सुरुवात आहे. खायला तशीच मजा येते रे. अगदी असं कवर खूप कडक आहे. हो. आणि आज जरा ही ड्रायवाली आहे कचोरी. या कचोरीला चटणीची खूप गरज आहे. आणि आता ते पण झालं की आता तेंडुलकर नंतर जेव्हा असं नयन मुंगी यायचं ना बॅटिंगला तर इम्प्रेसिव्ह नाही वाटायचं. तर त्यामुळे त्या समोसा नंतर आता हे थोडं नाही वाटत एवढं. आईला खरं बोलला. 8 रुपयाची आहे. अवॉइड करू शकता. चला इकडे झालेलं आहे. अजून खिडकी 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 लोक म्हणतात खिडकी बाकी आहे. कल्याण गायन समाजाची वास्तू आहे. कल्याण गायन समाज हा भारतीय शास्त्रीय संगीतात गेली 100 वर्ष प्रचार प्रसार आणि प्रशिक्षणाचं काम करतोय. म्हणजे बिल्डिंग पण बघाल तर तुम्हाला साईडला दिसतो एक तबला आहे, फ्लूट आहे, त्यानी नंतर पेटी आहे. त्यामुळे तुम्हाला सगळं कळतच आहे की बिल्डिंग कसली आहे. चलो आपण पुढे निघू. सो हे आहे खिडकी वडापाव बरोबर. फायनली. आणि हे म्हणजे तुम्ही कल्याण असा शब्द काढलात की लोकांना खिडकी वडापाव. हा. म्हणजे कल्याणच्या पुढे लगेच खिडकी वडापाव येतं. आणि हा वडापाव खूप फेमस आहे. आणि हा मी आधी खाल्लेला आहे. त्यामुळे आज मजा नाही. त्यामुळे अनिशची आपण रिॲक्शन मॅटर्स ना. हा. सो अनिश येस. फर्स्ट टाइम खिडकी वडापाव. एक तर मला सांगायचं काही खाण्याचं काही असं शास्त्र वगैरे आहे नाही बघ ठेच्याने दिलेला आहे तुला. हा. अच्छा. हे वाटलं की कमी हे जे वसाबी सारखं आहे तो वसाबी. हे कसा बी खातो तुझी वाटत लागणार आहे. बेटर जोक साठी युरोपला. मेन गंमत बघशील ना तू. हा. का दिसतो प्रॉपर बर्गर सारखा. येस येस. गोल पाव पण मोठा प्रॉपर. याचा आतमध्ये वडा पण एकदम भरचूक वडा. हो. त्याला मस्त शेंड्या लागलेल्या आहेत. भाई काय कमाल आहे. कमाल आहे. कमाल आहे ना. म्हणजे खरंच मी आता माझे भरपूर आपला ऑडियन्स आहे ना तो फॉरेनला पण असतो. बरोबर. आणि सगळे हेच म्हणतात तुझे व्हिडिओ बघतो आणि ज्याला आम्हाला भूक लागते तिकडे आणि मध्ये मिळत नाही आम्हाला तिकडे माझून जळफळाट होते. त्यासाठीच आपला इकडचा ठसका घेऊन आहे तिकडे येतोय. येस. तू कुठे कुठे जाणार सांगते ना एकदा. आमचे शोज आहेत डेन्मार्कला, स्वीडनला, नॉर्वेला आणि जर्मनीला येत्या 12 ते 21 तारखेच्या मध्ये. तिकीट तुम्हाला भाडीपाचा आणि माझ्या इंस्टाग्रामवरती मिळतील. नक्कीच मिळणार. सो तुम्ही प्लीज मिस करू नका. वन ऑफ द ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे बघायला या आणि मजा करा. पण कमिंग बॅक टू दिस भाई हे खतरनाक कॉम्बिनेशन केलंय ना. खतरनाक. याच्यामध्ये ना सगळं भरचूक आहे रे गोष्टी. एकूण एक ती म्हणजे मला ना असं दहीहंडी सारखं फील आलं रे की प्रत्येक लेअर एकदम बाप आहे. प्रत्येक लेअर बाप. म्हणजे आलं लसूण परफेक्ट पडला त्याच्यामध्ये. आपल्याकडे जो वडा असतो ना त्याचा नॉर्मली तो एक बॉल करतात टेनिस बॉल सारखा असा. ठीक आहे. आणि त्याला पूर्ण असं 10-12 वेळा बुडवून असं त्याच्यात एक असे जाड अशी चामडी आली पाहिजे त्याला असं करतात. यांनी एकदम क्रिस्पी ठेवलंय ते. मग खूपच क्रिस्पी वाला एक फील आहे यार. एकतर माझा जिम ट्रेनर हे बघणार आहे आणि त्याला इतकं वाईट वाटणार आहे. नाही असं नाही की मी हे खातो म्हणून त्याला नाही मिळत म्हणून तो तसा वाला जिम ट्रेनर आहे माझा. नुसत्या वड्याला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्सअप आणि वडापावाचा कॉम्बो माझ्याकडनं मिळतो थम्सअप. ऍक्च्युली आमचं घर होतं हे. आणि घराची खिडकी उघडून आम्ही हे वडापाव म्हणजे घरात जेवण बनायचं आणि मग तुम्ही ते वडापाव द्यायचा लोकांना. खिडकीत बसून वडे विकलेले वडिलांनी. हा मसाला आम्ही विकायला लागलो. हा ऍक्च्युली माझ्या भावाने सुरू केलं ते. कसला आहे आपला हा खिडकीवाला घरी तुम्हाला करायचा असेल तर हा लोक मसाला नेतात. फार US पर्यंत जातो हा. सो वडापाव झाल्यानंतर त्यांनी आम्हाला अजून काही गोष्टी दिल्यात आणून. एक आहे यांचा कटलेट वडा. कटलेट वडा. हो. पाव वडा. कटलेट पाव वडा. अच्छा. आणि हे यांची आहे कोथिंबीर वडी. हो. कोथिंबीर वडी मला खरंच खूपच याची सुंदर वाटते. मी एक ट्राय करतो. तू बघशील तर तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये बेसनच दिसेल पण बाकी कोथिंबीर पण आहे. वाव वाव.
अस्सल महाराष्ट्रीयन जर फ्लेवर जाणून घ्यायचा असेल ना काय हॉटेलचा किंवा रेस्टॉरंटचा, कोथिंबीर वडी मागवावी. ज्याला कोथिंबीर वडी जमली ना त्याला येतं महाराष्ट्रीयन फूड. त्याला येतं. काय कसं वाटलंय? अप्रतिम आहे रे. मी ना मागच्या वेळी बोललोय की असे आयटम ऍक्च्युली आपल्याला नाट्यगृहांमध्ये आणि मूवी थिएटरमध्ये बघायला मिळायला पाहिजे. हो, मी हे दारू सोबत चकणा वगैरे म्हणून पण मी अप्रिशिएट करेन भाई. तू हे पाहिजे, कोथिंबीर वडी पाहिजे. टाइमपास आहे आणि हा जो शेप आणि जी साईज आहे हो परफेक्ट. तुम्हाला तिखट पण छान लागतं, त्याचा प्रत्येक मसाला छान लागतो, कुरकुरीत आहे, खुसखुशीत आहे आणि कोथिंबीर आहे त्याच्यात मेन. माणसाने ना आयुष्य कोथिंबीरीसारखं जगावं. म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या डिशमध्ये जातात ती एलिव्हेट होते आणि जेव्हा स्वतःची डिश असते त्याच्यात तर तुम्ही बादशाह जात. असं जगावं आयुष्य. काय बोललाय आज हा, प्रत्येक गोष्ट जी बोललाय फिक्सर आहे. त्याची एक लाईन बनवून त्याचं टी शर्ट बनू शकतं. हा जो नाशिकला मिळतो ना पाववडा, त्याचा छोटा भाऊ आहे हा. अच्छा. त्याची किंमत आहे 10 रुपये. 10 रुपये. अच्छा ओके. त्याचा प्रॉब्लेम काय आहे, आज कसलीच मजा येत नाही. ना पाव ना बटाट्याची भाजी. अवॉइड करा ही डिश. 10 रुपयाची आहे पण 10 रुपये वाचवा. आणि आता ह्यांनी ना चटणी आणली आहे, गोड चटणी. इकडे काय रंग पाहायचा खतरनाक. गोड चटणी उडून खाऊया. मला वाटतं ह्याला ना या चटणीची पण गरज नाही आहे. आणि कोथिंबीर वडी इटसेल्फ अमेझिंग आहे. कोथिंबीर वडीला आमच्याकडनं मिळतो आहे डायमंड थम्सअप. डायमंड थम्सअप आहे कोथिंबीर वडी. खूप म्हणजे ही तुम्हाला लत लावणार, लत. हो, अडिक्टिव्ह आहे. तुम्ही आता आमचं पोट भरत चाललंय पण तरी पण आम्हाला ही खायची अजून. चला. हो, हे ते त्रिविक्रम मंदिर आहे. अतिशय जुनं, म्हणजे माझ्या मताने असं आपण राम मंदिर पाहिलं तसं ते जुनं असेल. हे त्रिविक्रम मंदिर जे आहे ते साधारण 300-350 वर्षापूर्वीचं आहे. आणि एक सॉलिड गोष्ट म्हणजे ना पहिल्या बाजीराव पेशव्यांचा साखरपुडा इथे झालेला आहे. पहिल्यापासून साखर. हो हो, इतकं जुनं मंदिर हे आहे. हा, ही जी मूर्ती आहे द्वारावरती तो बळीराजा आहे. अच्छा. आणि बळीराजाच्या डोक्यावरती श्री विष्णूंनी तिसरं पाऊल ठेवलं आणि त्याला पाताळात गाडलं. विष्णूचं वामन रूप आहे. अच्छा. तीन पावलामध्ये त्याने संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत केली. आणि तिसरं पाऊल मी कुठे ठेवू असं त्याला जेव्हा विचारलं विष्णूला, तर त्याला की माझ्या डोक्यावर ठेव, बळीराजा बोलला. तेव्हा हा बळीराजा आहे, त्याला पाताळात गाडला त्याने. गदा, चक्र, बुद्ध, कली, राम, कृष्ण, वामन, परशुराम, पद्म म्हणजे कमळ आणि हा उजवा शंख लक्ष्मीचा शंख असतो. त्यानंतर वराह, नरसिंह, राई, रखमाई, मत्स्य आणि कासव, जय आणि विजय, या सगळ्या छोट्या छोट्या त्याचे दशावतार आहेत. दशावतार आतमध्ये कोरलेले आहेत ते सगळे. हे सगळे कोरीव कामे हाताने केलेलं. थोरल्या बाजीरावांचं जे त्यांनी सांगितलं आपल्याला साखरपुडा, तो या चौरंगावर झालेला आहे. इथे जोशी नावाचं एक खूप जुने घराणं होतं. समोरच त्यांचा पूर्वी वाडा होता, खूप मोठा वाडा. आणि त्यांच्यातले कोणीतरी त्या बाजीरावांची माझ्या मताने पत्नी होती. सो त्यामुळे तो सगळं इथे झालं त्यांचं. आणि त्या जोशींचं आत्ताचं लेटेस्ट तुम्हाला सांगायचं, लेटेस्ट सुद्धा त्याला पण 100 वर्ष झाली असतील. भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी, त्या या जोशी. अच्छा, त्या जोशी त्या कल्याणातनं झालेल्या आहेत. आणि त्या बाईचा जो काय स्ट्रगल होता ते करण्यासाठी आल्यामुळे ते सगळीकडे पसरलं. कधी कधी ना अशा गोष्टी बघतो ना मी, तर मला ते फिलिंग येते की ह्याच्यावरती पेशवी उभी होती. म्हणजे ही ती जागा आणि आपण ती विटनेस करतो. मला आता भाई तिखट वडापाव खाऊन झालं, काहीतरी गोड आता काहीतरी हवाय, स्वीट एंड करायचं. दादा आपण कुठे जाऊया मग? इथे तायडे आईस्क्रीम. अरे मग आपण तायडेला आलो. ओ वा वा वा. हे तायडे म्हणजे काय, ते बहिणीचं नावावर नाही का की तायडे कुठे गेलीस? गुड वन. नाही, पण हे तायडे म्हणजे त्यांचं आडनाव आहे आणि त्यांच्या आजोबांच्या काळापासून ते आईस्क्रीमच्या व्यवसायात आहे. वा वा वा. चला मेन ते बघूया. जे जुन्या काळामध्ये पॉट आईस्क्रीम असायचं, म्हणजे बाहेरून लाकडी पॉट आणि हे आतलं स्ट्रक्चर, हां हे पूर्ण फिरतं. हे पट्टी अशी लागते आणि याच्यामध्ये आईस्क्रीम जनरली पूर्ण फिरतं गोल राऊंड.
पहिल्याच्या लाकडी पॉटमध्ये ना साईडला मीठ आणि बर्फाचं लावायचं, तर त्याचं आम्ही लिक्विड करून याच्यामध्ये टाकलंय. सिस्टम सेम, फक्त हे आता आम्ही मशीनमध्ये अटॅच करून घेतलेलं आहे. आणि या सगळ्या मशिनरी पूर्ण पित्तळाच्या याच्यामध्ये तुम्ही म्हणजे बघू शकता. त्या सगळ्या जुन्या मशीन आहेत 40-1 वर्षापूर्वीच्या. सर्वात पहिली गोष्ट, आईस्क्रीम म्हटल्यावरती जे थंड असलं पाहिजे. एवढं थंड आहे ते, परफेक्ट कोल्ड. आणि त्याचं जे काय म्हणतात ना, दूध पण जे आहे ना, ते तुम्हाला जीभला थंड लागतं आणि मग हळू ते गायब होतं. सरळ सगळे इन्ग्रेडियंट्स तुला आले ना, सगळे काय काय टाकलंय सगळं मला जिभेवर सगळं जिभेवर फील झालं सगळे. आणि गंमत अशी आहे ना की तुम्ही दिसतं किती पटकनचं पाणी होतंय, दिसतंय किती पटकन विरघळता येते. लिटरली बासुंदी आहे. आणि मी हे म्हणतायत ना की तुमचं दूध कुठून येतं दादा? दूध नाक्यावर. अच्छा, नाक्यावरनं दूध येतं आमचं. आणि प्युअर फॅट असतं, त्यामध्ये एकही फॅट काढलेले नसतात. त्यामुळे क्रीम म्हशी प्युअर दूध. आणि आपलं कल्याणचं मी ऐकलं दूध नाका खूप फेमस आहे. हो, इकडनं डेअरी मिल्क कंपनी जी आहे त्याला इकडनं दूध जातं आपल्या कल्याणवर. आणि तुम्ही सांगता होता की ते दूध नाकावरती काय डेली प्राइजेस चेंज होतात? इथे रोज किंमत म्हणजे ना त्याला भाव फुटणं हा म्हणतात की रोजचा भाव वेगळा फुटतो. आणि इट इज वन ऑफ द कॉस्टलिएस्ट मिल्क, इट इज वन ऑफ द प्युअरेस्ट मिल्क. 90 रुपीज 94 दुधाचा रेट आहे. लिटर जे आपण कंपनीचं घेतो 70-74 वगैरे 90 रुपीज अबाव यांचं लिटर असतं, पण ते प्युअर असतात. हो, आणि तुम्ही तेच वापरता. त्यामुळे मी जेव्हा कोल्हापूरला गेलेलो इम्पेरियल आईस्क्रीमला, तिकडे मी आईस्क्रीम खाल्लेलं आणि मला खूप आवडलेलं. तेव्हा ते पटकन म्हणाले की हे आईस्क्रीम चांगलं का लागतंय, कारण आमचं दूध आहे ना ते आमचं बाप आहे. सेम वे मध्ये मी जेव्हा कल्याणमध्ये हे पहिलंच बाईट जेव्हा खातो आणि मी तुला कळतं की दुधाची जी क्वालिटी आहे ना, जे म्हशीचं दूध वापरलं गेलं, जो त्याच्यात फॅट रेशो आहे मिल्कमध्ये, तेवढा परफेक्ट आहे. त्यामुळे ह्या आईस्क्रीमलाच मजा आली आहे. म्हणजे समजा तुम्हाला मेल्ट झालं घरी नेताना, तर हे तुम्ही घरी गरम करून सुद्धा बासुंदी करून पिऊ शकता. आणि हे का सांगतोय मी, कारण हे तुम्ही दुसऱ्या कुठल्या आईस्क्रीमचं करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये कुठले तरी कंटेंट असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात, तर ते दूध फाडणार. हे आईस्क्रीम तुम्ही गरम करून लिटरली पिऊ शकतात. आणि कोण आहे का की या गोष्टीला चॅलेंज करू शकतं की भाई तुम्ही आमचं आईस्क्रीम असं खाऊन बघा? याला म्हणतात कॉन्फिडन्स, याला म्हणतात स्वतःच्या प्रोडक्ट वरती विश्वास. कुठलाही फ्लेवर असं नाही की सगळे कुठलाही फ्लेवर लिक्विड फॉर्म मध्ये करा, बासुंदी, पुरी कशाबरोबर तुम्हाला सेम टेस्ट लागेल. मँगो बासुंदी, मँगोचं स्ट्रक्चर पण नॉर्मल दिसतं. नेक्स्ट मँगोवर जाऊया आपण आता. मँगोवर नेक्स्ट मँगो ट्राय करतो. जे जुने कस्टमर आहेत ते सगळे सांगतात तुला ते लहानपणी आपण खायचो आठवतं का, त्याचे मँगो आईस्क्रीम आणि ते सगळे नॉस्टॅल्जिया एकदम लगेच फील येणार. काय यार खतरनाक. म्हणजे ना मी या भाटुबामध्ये आल्यापासून ना लेजंड लेवलचे आईस्क्रीम खाल्ले. लेजंड त्यातला एक मुंबईतला आहे ताज आईस्क्रीम. चोर बाजारच्या गल्लीमध्ये तो मिळतो. आणि तिकडचा मी मँगो आईस्क्रीम खाल्लेलं, त्याच्यात तोडीस तोड, किंवा मी तर म्हणे त्याच्यावर थोडंसं पुढे जाऊन हा मँगोवाला आईस्क्रीम आहे. अगेन दूध, जे दूध आहे, दूध, मँगोचा फ्लेवर, ते पल्प वगैरे नाहीये. हे काय आहे? आंब्याचा स्वतः मँगो प्रिझर्व करतात. जिभेवरती कुठे पण मला तो तेलकटपणा नाही जाणवते, जो कधी कधी जाणवतो. उगाच ते असं ते कडवट येतो ना मँगोचं पण एकदम ऑथेंटिक मँगो. बघा ना, शुगर अंजीर आणि कोडा अंजीर पाहिजे, शुगर फ्री अंजीर. हे मी आईस्क्रीमचा चव वेगळा आहे, आर्टिफिशियल नाहीये. जो पण गोडवा आहे तो मला ह्याचा जाणवला, अंजिराचा. जेव्हा पाऊस बीस बाहेर पडतो ना, तर मॉइश्चर क्रिएट होतं. आणि जेव्हा थंड करतो त्याला आपण, तेव्हा आपल्याला क्रिस्टल्स क्रिएट होतात. ह्याच्यात नाही होत. ह्याच्यात आहेत थोडे क्रिस्टल्स, पण त्याची चव वाईट नाही होत आहे. मला क्रिस्टल्स लागले पण नाही. मी सांगतो तुला, कधी कधी लागू शकतात तुला, बिकॉज क्लायमेट असं आहे म्हणून. पण अदरवाईज भारी. मी ह्याच्यासाठी खूप एक्सायटेड आहे. मी पेरू आईस्क्रीम मध्ये आयुष्यात पहिल्यांदा कुठे खाल्लं? कुठे? गिरगाव चौपाटीला. दुसरं ते हे माहितीये बॅचलर्स, तिकडे फर्स्ट टाइम पेरू खाल्लेला.
पण नाही हे बियावाला मी पहिल्यांदा होता. बिया बियावाला नव्हता तिथेच कुठे. बिया नव्हता. नाही. पेरू खाल्लाय पण बिया नाही, बिया दिसतायत मला. बिया दिसतायत ना. एक तर तुम्हाला घरगुती वाला फील पण आहे त्या गोष्टीला. व्यवस्थित बिया लागल्यात मला. वाव तेव्हा ना बिया पण ना काय भरपूर आहेत रे. दिसतं तुला? खतरनाक. आमच्या आजोबांचं म्हणणं असं होतं की कुठल्याही वर्गातला म्हणजे कस्टमर आला आपल्याला मनुष्य की त्याला परवडलं पाहिजे. आता इव्हन 90 रुपीज प्लस दूध आहे तरी पण आम्ही रेट 60 ठेवले आणि हे रेट कॉन्स्टंटली 4 वर्ष झाली सेम आहे. अरे मला जेव्हा माणूस अशा वेने आपला बिझनेस करतो ना तेव्हा अनिश मला लिटरली त्या माणसामध्ये एवढं प्रेम आणि एवढं आपुलकी क्रिएट होते ना की काय म्हणजे किती वर्ष एक तर किती वर्ष जुनं आपलं परत आहे 70 वर्ष जुनं आहे आणि अजूनही त्यांचं आजोबांचं म्हणणं होतं की प्रत्येक माणसाला खाता आलं पाहिजे आणि त्याची आवड निर्माण झाली पाहिजे लोकांमध्ये. आणि ते असं म्हणणं म्हणजे साहजिक आहे कारण त्यांच्याकडे इतकी मोठी व्यक्ती येऊन त्यांच्याकडे प्रत्येक स्तरातला म्हणतात त्याच्याकडे कुठल्या स्तरातला कोण भारत रत्न येऊन गेलाय. भारत रत्न. जेव्हा क्रिकेट मॅच होती म्हणजे चॅरिटी मॅच होती क्रिकेटची तेव्हा सचिन तेंडुलकर होता. सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर आणि विनोद कांबळे हे 3 जण आले होते. पण तेव्हा समोर धाकटस म्हणून राहायचे. धाकटस सर ते क्रिकेटचे कोच होते, कल्याणचे फेमस कोच आहेत ते होते. त्यांनी या लोकांनी मिळून त्यांना आणलं होतं आणि त्यांच्या तिथे अच्छा म्हणजे आजोबा तिकडे आईस्क्रीम घेऊन गेले होते. आईस्क्रीमची ऑर्डर होती आमची. तर आजोबांना म्हणजे त्यांनी सचिनला आईस्क्रीम ऑफर केलं. सचिनने आईस्क्रीम एक पहिले म्हणजे त्यांचं काय हेल्थ कॉन्शियस असतं तर एक आईस्क्रीम खाल्लं त्यांनी. पण तो बोला बाबा आईस्क्रीम खूपच छान म्हणजे मला अजून द्या. म्हणजे त्यांनी ऍक्च्युली 2 ते 3 स्कूप्स खाल्ले असतील तेव्हा. हेल्थ कॉन्शियस असून पण मला वाटतं आता आपण रिव्ह्यू द्यायची वेळ आहे. येस. आणि मी ओव्हरऑल देतोय. मी नॉट जस्ट वन फ्लेवर. मी ओव्हरऑल या जागेला देतोय. पण तुला असं वाटतं का की असं डिस्कस करण्याची पण गरज नाही. पण माझ्याकडे काय मी नवीन देतोय. अच्छा हो नवीन देतोस. हो वा हे पहिल्यांदा होतं. काय आहे या अख्ख्या रेस्टॉरंटला मी देतोय डबल गोल्डन थम्स अप. ओ हो पहिल्यांदा भाई खतरनाक. कारण मला या जागेचं कॉन्शियस ज्या विचारसरणीने ते चालू केलंय, ज्या क्वालिटी ते आतापर्यंत देत आहेत त्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज दिसत नाहीये मला. फ्लेवर्स मला एकदम प्रॉपर फ्लेवर्स आलेत आणि या जागेवरती कोण कोण येऊन गेले. हो तेच. सो ते सगळं बघता मला वाटतं ह्याला डबल गोल्डन थम्स अप माझ्याकडनं मिळणं हे म्हणजे गरजेचंच आहे. फर्स्ट जागा टू गेट. पण आमच्याकडनं या पहिल्या जागेला 2 गोल्डन मिळालेले आहे. पहिली जागा आहे. तुम्ही तर या कल्याणला इज द मस्ट. हो तायडे मला ते म्हटलं तायडे नाव ते काय असेल. आपण बहिणीला बोलतो तायडे कसे काय का तसं काय का नाही पण छान छान एकदम गोड सरनेम आहे. मी कल्याण फिरताना ही जागा नाही करणार तर मग काय करणार असं इथे. चला एवढ्या वेळ गप्पा मारत होते मस्त. आता याची बासुंदी झाली. आईस्क्रीम राहिलंच नाही आता. आता याला काय चमचा नाही खायचं. दादा कुठे घेऊन चाललात तुम्ही आम्हाला थोडा पावसात? हे अत्यंत फेमस आहे ते वाड्यांसाठी पण. खूप जुने वाडे कल्याणात आहेत. त्यातल्या आता जे काही ठराविक उरले त्यातला हा एक वन ऑफ द प्रॉमिनंट वाडा. ओ वाव साठेवाडा. अरे आमचा पण फाउंडर साठे. पण साठे 152 वर्ष जुना वाडा आहे. अरे वाव. त्यांची वाड्याची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. माझं नाव सोहम साठे. आमचा वाडा 1874 साली बांधला. या वर्षीचा जो गणेशोत्सव झाला तो वाड्यातला 151वा होता. त्याचा बेसिक उपयोग असा की पूर्वी काळी त्यांना एखादी गोष्ट द्यायची असेल किंवा त्यांच्याकडनं घ्यायची असेल, समजा द्यायची असेल तर आपण ही चावी आता इथून सोडूया, ती इथून बाहेर काढू शकायची. सो त्यांना बाहेर यायची गरज नव्हती. मला इतकं बरं वाटतं ना वन रूम किचन मध्ये राहण्याबद्दल की एवढं घर साफ नाही करता आलं असतं मला रे. आईने झाडू दिली असती. अजून काही हिस्ट्री सांगायची तर म्हणजे वाड्यात लोकमान्य टिळक येऊन गेलेत. हां. आणि कुमार गंधर्व, पु ल देशपांडे आणि भीमसेन जोशी यांच्या म्हणजे भीमसेन जोशी तर इथे अंगणात जाऊन गेलेत लग्नात एका. आणि पु ल देशपांडे वगैरे पण याच्याकडे सदाशिव साठे इथे राहायचे ना, शिल्पकार साठे, तर त्यांची ओळख होती. म्हणजे पु ल देशपांडे, कुमार गंधर्व वगैरे बरेच वेळेला यायचे वाड्यात. हे काय आहे? काय हॉटेल आहे की काय? हे हॉटेल म्हणण्यापेक्षा अनंत हलवा या प्रसिद्ध मिठाईचा ब्रँड आहे. आणि 1914 पासूनचा हा ब्रँड आहे. 1914. अनंत विठ्ठल गवळी यांनी हा स्थापन केलेला ब्रँड आहे. अँड दे आर इनटू स्वीट्स अँड अदर फ्यू थिंग्स लाईक सँडविचेस, पिझ्झाज.
114 वर्ष म्हणजे 114 चालू केलंय. हो म्हणजे 110 वर्ष 111 वर्ष. बरोबर. माझं नाव अनंत विठ्ठल गवळी, पण मी राजू नावाने मला सगळेजण ओळखतात. आणि मी या आनंद हलवाई प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे आनंद हलवाई फॉर्मचा एक संचालक आहे. आता आमची जवळजवळ 5वी पिढी या धंद्यात आहे. म्हणजे 5वी पिढी आता ॲक्टिव्ह मोडवर आलेली आहे. अरे वा. आम्ही 4थी पिढीमध्ये मोडतो. फेमस काय ट्राय करू मी, की इकडचं सर्वात म्हणजे इकडेच बाप मिळते ही गोष्ट. केशर पेढा, श्रीखंड, आम्रखंड. ओके, आपण ट्राय करूया. आम्रखंड म्हणजे युजली तुम्ही आम्रखंड खाल ना तर ते खूप सॉफ्ट होऊन जातं, पण हे थोडं सॉफ्ट नाहीये, पण वेगळं टेक्स्चर एकदम. उलट मँगो बाईट वाला फ्लेवर आहे. मँगो बाईट वाला फ्लेवर पुन्हा एकदम पारंपरिक केशर श्रीखंड. कारण आम्हाला तुम्ही जरा कमी कमीच द्या, तुम्ही एकदम देतानाच भरून देता एकदम. हो चला. टेक्स्चर फुल वेगळं आहे रे, नॉर्मल श्रीखंडासारखं नाही. बिलकुल पण नाहीये. हा टाईट आहे. कशामुळे होतं ते सिक्रेट आहे, सांगत नाही ते युएसपी आहे. पण ह्याचं ना श्रीखंडाचं जे घट्टपणा आहे ना तो चांगलाच घट्ट आहे, मस्त आहे आणि छान फ्लेवर आहे एकदम. असं वाटतं कुठे इंटरनॅशनल डिश खातोय. ते बघ ना, पुरी सोबत इमॅजिन कर हे. ओहो, काय काय मूड होईल. ओहो, म्हणजे तुमची इच्छा पुरी होईल हे खाल्ल्यावरती. नक्कीच नक्कीच. स्ट्रॉबेरी श्रीखंड ह्याला पण नाही. आणि ह्यानी ते तुम्ही बघाल ना तर स्पेशली एक टेस्टिंग साठी पेटी ठेवलेली आहे. मी फॅन आहे स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा, त्याच्यामुळे मला प्रचंड आवडलंय. कुठली तरी तुम्ही वेगळी स्वीट डिश करताय, तुम्ही आम्रखंड का श्रीखंड करताय असं नाहीये फिलिंग. डिलाइट फ्रूट कुठलं आहे, कल्याणचा आग्रह म्हणतात ना, तो ह्याला म्हणतात. हे बघा. आणि आता तुम्ही ह्यांना पण दाखव, तुम्ही टेक्स्चर दाखवतोय बघ, दिसतं तुला, पडतंय का बघ. हो, अरे हा, हे बघ, तुम्हाला लगेच व्हिज्युअली कळेल की काय हे किती गुवी येते बघ. एक तर मला ना आता नवीन हे करायचं, असंच श्रीखंड दिलं पाहिजे घरोघरी. मिक्स फ्रूट आहे आतमध्ये, प्रॉपर तुम्हाला फ्रूट लागतंय जे तुम्हाला डिलाइट करणार आहे. मला आता बटरस्कॉच कॅरमल पण आलंय. बिस्कॉफ वाटलं मला. हो, हे माझं कॅरमल माझा फेवरेट आहे. हो, आता या मोमेंटला जेवढे पण फ्लेवर खाल्ले, स्ट्रॉबेरी आणि कॅरमल. स्ट्रॉबेरी याचा पर्सनल फेवरेट आहे. म्हणजे झालं मध्ये काय, मी तुम्हाला सांगणार की कुठलं खा, त्याच्या तुम्ही इकडे या, प्रत्येक गोष्ट टेस्ट करा आणि तुम्ही ठरवा की तुम्हाला काय खायचं. मी काय खातो सांगतो, मी ते कॅरमल खातोय. मी स्ट्रॉबेरी वरती आहे, बट तुम्ही तुमचं डिसाईड करा. केसर पेढा ह्यांचं फेमस आहे इकडचं. टेक्स्चर बघ मस्त. मला असे कमी गोडवाले पेढे ना खूप आवडतात. माझी इच्छा आहे कल्याणच्या सगळ्या मुलांनी पास व्हावं, सगळ्यांनी पेढे वाटावे आणि हेच पेढे वाटावे आम्हाला. हो, सगळे पास व्हा तुम्ही. आणि बाय द वे तुम्ही आता कमेंट करून सांगा की कोणाला युरोपमध्ये ह्याच्याकडनं इकडनं काय हवंय का, आम्ही आताच पार्सल करतो, लगेच भरतो. आणि हा युरोपला येणारच आहे. एकदा डेट सांग बरं तुझ्या कुठल्या आहेत. 12 सप्टेंबर, 13 सप्टेंबर, 14 सप्टेंबर, 19 सप्टेंबर, 20 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर. कोपनहेगन, गॉथनबर्ग, त्यानंतर ऑस्लो, त्याच्यानंतर स्टॅव्हँगर, म्युनिक आणि कोलॉन या 6 शहरांमध्ये मी येतोय. तर प्लीज तुम्ही ह्याचे शो बघायला तिकीट काढून तिकडे जा. आपला इकडचा लोकल मुलगा तिकडे येतोय ग्लोबल करायला, धमाल करायला रे, धमाल करायला. चला, हे पण खाऊन झालेलं आहे. छान आहे, चांगलं आहे. माझं रेटिंग थम्सअप ना, डबल थम्सअप. डबल थम्सअप. केसरचा फ्लेवर याच्यामध्ये आहे, बदाम आणि पिस्ता टाकलाय, त्याच्या पण चांगला त्याला टेक्स्चर मिळालंय, चव मिळाली त्याला. ओव्हरऑल मला साईज आणि हे पण आवडलं त्याचा शेप. ऍक्च्युली चांगला पेढा. ही ह्याची पॅकेजिंग आहे, ज्यात लिहिलं आहे एंगेजमेंट हलवा. चला आपण ट्राय करूया. हे खाल्ल्यावरती कंपल्सरी नाही ना करणं एंगेजमेंट वगैरे. मी नाही खाणार. तुम्ही व्हिडिओ सोबत एंगेज राहू शकता. हा, हो, एंगेजमेंट ऑफ व्हिडिओची वाढत जाईल. आपण हलवा खाऊया. हलवा आहे क्या, खूप छान, शुद्ध तुपात बनलेला आहे, प्युअर ड्रायफ्रुट्स. माहीम हलव्याला मला सांगायचं आहे, कल्याण हलवा इज सुपिरियर. हलवा अप्रतिम आहे. हाही गर्लफ्रेंडमध्ये टेक्स्चर खूप छान चव आहे आणि ड्रायफ्रुट्स भरलेले आहेत. म्हणजे का ह्याला ऑफिशियली एंगेजमेंट हलवा म्हणतात, कारण एवढं चांगलं मोमेंट असेल आयुष्यामध्ये तर असंच काहीतरी गोष्ट खायला पाहिजे जी तुम्हाला हलवून टाकेल आतून. हे हलवा का जलवा आहे? जलवा आहे. या हलवाला काय वाटतं? गोल्डन थम्सअप. कल्याण हलवा गोल्डन थम्सअप. कल्याण हलवा जे मी तुम्हाला सांगितलं ना, नंतर प्रोजेक्ट
त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो खास मुस्लिम समाजातील लोकप्रिय आहे. म्हणजे त्यांचा मंगनी म्हणजे आपला साखरपुडा असतो ना त्याच्यामध्ये हा वाटला जातो. ओके. आणि म्हणजे सांगायला अभिमान आहे की आमच्या हलव्याशिवाय ह्या एरियातल्या मंगण्या होत नाही. एंगेजमेंट आमचा हलवा असणारच. अरे क्या बात आहे. हक्काने येऊन पाहिजे तसं पॅकिंग बनवून घेणार. एवढं कस्टमाइज आहे. अरे खूप छान. पण आता मला सांगायला नाव कल्याण हलवा कसं काय पडलं? कल्याण हलवा आपण आपलं इथलं प्रोडक्ट आहे म्हणून कल्याणला एक मान द्यायचा म्हणून कल्याण हलवा दिला. आणि ऍक्च्युअल तो मंगनी का हलवा म्हणून जास्त त्यांच्या समाजात मंगनी का हलवा पर्टिक्युलर इव्हेंट मंगनी का हलवाही बोलतात. ते आमच्याकडे आले तरी ऑर्डर मंगनी का हलवा बनव. अरे नाईस नाईस. चला आता आम्ही इकडनं हलवा दुकानातला वडापाव तो झाला कल्याण मधला. मला पण आता रोड साईड पाहिजे रे. आपला एक जो टिपिकल वडापाव असतो ना तसा. हा रोड आहे, हे साईड आहे आणि ते वडापाव आहे. वा चला आता खाऊया आपण इकडे. कुठला वडापाव आहे हा? नरूचा वडापाव आहे. खूप व्हायरल आहे, खूप फेमस आहे. ह्यांनी पण नाही ट्राय केलंय, आपण ह्यांना खायला घालायचंय. डन. चला. ही सध्या नेक्स्ट लेवल व्हायरल झालेली जागा आहे. अच्छा. म्हणजे तू स्टाईलच बना. आपण कसे बसलो, आपण गराज मध्ये बसलो रे. पार्किंग लॉट मध्ये आम्ही बसलो मस्त टेबल टाकून. साऊथ इंडियन पिक्चर मध्ये मारामाऱ्या होतात ना लोकेशनला की हा बीम फुटतो, इकडे गाड्या उलट्या पालट्या फुटतात. काहीतरी होणार. एका वडापावरून कोणातरी भांडवणार, हे टेबल उडणार त्याच्यावर नाही मारामारी. नरू किंवा मरू. बाहेर अजून बिल्डिंगचं काम कम्प्लीट पण नाही झालं मला वाटतं. आणि बाहेर तिथे वडापाव बनतो आणि त्याच्याकडे फक्त वडापाव मिळतो, बाकी काही नाही. वा. 20 रुपयाचा वडापाव आहे. हे पण आज फर्स्ट टाइम ट्राय करणार आपल्या बरोबर. नरू वडापाव न्यू फेमस. आणि तुला बालदी भरून चटणी मिळते इथे, त्यांची खूप फेमस आहे. आणि तुला ते ड्रोन देतात, तुम्ही चटणी घ्या काढून तुम्हाला जी हवी तेवढी. आवडली, खतरनाक ना. पहिला थोडा चुरा चटणी जरा आरामात, म्हणजे नरू खाता खाता आपण मरू असं वाला नको व्हायला. जिंकू किंवा नरू. मस्त झालेला आहे, छोटासा एकदम. दाबल्यानंतर त्याला आम्हाला डायसेक्ट पण पूर्ण. तुम्हाला कसं वाटतोय खरं सांगा? मला छान वाटतं. इट इज रिअली गुड. एकदम टिपिकल वडापाव आहे. म्हणजे कोल्ड डेफिनेशन ऑफ वडापाव आहे ना ती आहे. ती काळं काळं तेल, त्याच्यामध्ये गरमागरम वडापाव. हो. म्हणजे याच्या चव तर छान आहे, त्या ह्याच्याला पण चव छान आहे. ऍक्च्युली गेम चटणीचा जास्त आहे. तिखट बनाना आणि खूप तिखट पण नाहीये ती. खूप तिखट नाहीये जेवढी वाटली ना आपल्याला. माहिती नाही का, पण भाजी बुळबुळीत वाटते. एक्स फॅक्टर काही नाही. एक्स फॅक्टर नाही. म्हणजे हा ना वडापाव पाऊस पडायला लागला ना तर खायला मजा येईल. हो. हिवाळा देऊ नका. हा गरमी तर बिलकुल पण नको. काय म्हणतात त्याला, एकदा ट्राय करा. माझ्याकडनं वडापावला थम्सअप. ही आपली शेवटची जागा, बट द मोस्ट फेमस जागा. महावीर चाट आयटम. चाट आयटम. सो दादा नमस्कार तुम्हाला करतो. तुम्ही आता मला इकडे येऊ दिलं. अरे नाही, थँक्यू. तुम्ही आला त्याच्याबद्दल माझं खूप आभार आहे तुमचं. आणि काय आपल्याकडे काय चांगलं खायला मिळतं? मी आज तुम्हाला म्हणजे आमचं चाट स्पेशल आहे, पण आज चाट आणि सँडविचचं कॉम्बिनेशन देणार आहे तुम्हाला. शेवपुरी टोस्ट. शेवपुरी टोस्ट कधीच ऐकलं नाही. मी पण नाही ऐकलंय. मी या माणसाला लोकांना रोस्ट करताना बघितलंय, पण आज टोस्ट खाताना बघणार आहे. ते पण शेवपुरी म्हणजे सँडविच आणि चाटचं कॉम्बिनेशन. आता आला पटकन तेवढं ऐकल्यावर खायचंच आहे मला. एक काय आलंय आपल्या समोर हे? हा म्हणजे कसं एक्सप्लेन कराल तुम्ही? म्हणजे शेवपुरी टोस्ट अच्छा हा प्रकार आहे, यांचंच इन्व्हेन्शन आहे. हा. आणि ज्या लोकांना चाट आयटम प्लस सँडविच खायचं आहे, फॉर देम इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. नाही त्यांच्यासाठी नाही आहे. हे जे ते बीच वरती मुलं असतात ना, जे डिसाईड नाही करू शकत की पाणीपुरी खायची, शेवपुरी खायची की सँडविच खायचं, त्यांच्यासाठी त्याच्या बाबांनी केलेलं आहे की दोन्ही खा एकत्र देतो. ऍक्च्युअली मिसळ आहे. ऍक्च्युअली मिसळ आहे.
सरमिसळ आहे. मला वाटतं चाट आयटम मध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही चटणी आहेत. हो हो. कारण बाकीचे आयटम तुम्ही रेडीमेडच असतात ऑलमोस्ट. म्हणजे त्यांनी काय केलंय, शेवपुरी आहे त्याला वरून खालून पावाने दाबलंय आणि चीज टाकलंय, बरोबर. एकदम एक्सपेरिमेंटल फूड ट्राय करूया. त्यांना असं 2 वेळा बनवायचा कंटाळा आलेला, त्यांनी म्हटलं एकच खा. लाईट गेली. कल्याण झालं. लोकांना कळलं पण पाहिजे की कल्याणला शूट चाललंय, कारण लोड शेडिंग हा कल्याणचा अजूनही चाललेला प्रश्न आहे. त्यामुळे लाईट जाणं हे तर कल्याणच आहे आपलं. तुम्हाला मला वाटलेलं की म्हणणार की असं एक्सपेरिमेंट करू नका, पण त्याची चव अप्रतिम आहे. आता चटणी घेऊ, तेवढं चटणीनं खा. पहिले तिखट घेऊया. वाव. खरं तर मी अशा कॉम्बिनेशनच्या खूप अगेन्स्ट असतो. ठीक आहे, चायनीज भेळ वगैरे असे प्रकार आपण नाही प्रमोट करत, पण दिस इज व्हेरी गुड. व्हेरी गुड. आणि आता काय गंमत आहे, त्याच्या आतमध्ये नाही पुरी लागते, पुरी. ओके, सो तुम्हाला तो पाव वरून क्रंची आहे आणि आतून पुरी आल्यामुळे तुम्हाला क्रिस्पी पण मिळतो. सेपरेट माझ्याकडनं याला नक्कीच मिळतोय गोल्डन थम्स. सेम. ज्यांना शेवपुरी आयटम आवडतो आणि ज्यांना सँडविच आयटम आवडतो त्यांना तर हे धमाल वाटणार आहे. एवढा अक्का खाल्लास, माणूस वाटतो बारीक पण आहे मोठ्या तोंडात. व्हेरी नाईस ना, व्हेरी नाईस ना. आता ह्यांनी रगडा पॅटीस आणलंय आणि रगडा पॅटीस आपल्याला काय मेहनत नाही करायची आहे. अच्छा, फक्त चमचा बुडून खायचंय. अच्छा, हे ऑलरेडी हे जे म्हणतात ना की ते मिक्स करायचं, त्याचं कारण मला माहिती आहे का. कारण तुम्ही जर मिक्स करता ना त्याचा अख्खा लगदा होतो आणि मग तुम्हाला त्याचे जे ॲक्च्युअल सॉसेस आहेत, ग्रेव्हीज आहेत, त्याची चव नाही. यात तुम्हाला कशी चमच्यामध्ये तसं मस्त हे पण येतो, सॉस पण येतो आणि त्याचं पॅटीस पण येतं. माझ्याकडून ह्याला डबल थम्सअप ना. येस, माझ्याकडनं पण याला सिरियसली एकदम परफेक्ट रेटिंग केलं आहे याने. डबल थम्सअप. आता आपलं काय करायचं, पाणीपुरी. चला. तू गोड पाणीपुरी का खातो मगापासून गोड पाणीपुरी खातोय. ठीक आहे थांबलोय मी. मला ना तुम्हाला एक सांगायचं होतं, प्रत्येक पाणीपुरीवाला जो मी बघितलेला आहे तो नेहमी असा असतो की तो जरासं गोड पाणी असं नावापुरतं 2 थेंब टाकतो पोलिओ ड्रॉप सारखे, आणि त्याच्यानंतर पूर्ण भरून टाकतो तो ती हिरवी चटणी. बरोबर है ना. मग पूर्ण वेळ तो हिरव्या चटणीचाच फ्लेवर होतो, आपल्याला कळतच नाही नक्की पाणीपुरी कशी आहे, रगडा कसा आहे वगैरे वगैरे. म्हणून फक्त गोड एक टेस्ट केली, कारण तुम्ही दोघं सांगाल तिखट कशी लागते, मी फक्त गोड बघून सांग. पण तिखट पण खाऊन बघ रे. तिखट पण खाऊन बघ. ठीक आहे, चल आता तू म्हणतोस एक तिखट दो ना. सिर्फ तिखट हो. मीडियम है, चला मीडियम. सिर्फ दिखा दो उसको एक. नाही एवढा नव्हता. पण म्हणजे ऍक्च्युली दिखा पारी थोडा दो ना. ह्याचं पाणी आहे ना मिरचीचं तिखट आहे, मिरचीचं. आणि ह्याच्यामध्ये कुठे पण जलजिरा बोललात ना ती फिलिंग नाही आहे. प्रॉपर तिखट पाणी आहे. बरं वाटत होतं गोड. झणझणीत तिखट पाणी आहे. म्हणजे तुझ्या जिभेच्या मागे जे होतं ना तिखट, कानात जे तिखट होतं ना तो हा तिखट आहे. आणि पाणीपुरीचा रगडा पण चांगला आहे आणि गोड चटणी पण चांगली आहे. मस्त. ज्या मुलींना असं असतं ना, भैया और तिखा बनाना, भैया और तिखा बनाना, या इथे या भेटा, नंतर तुमचं कल्याण होईल. इथे बघू आपण. खूप तिखट आहे हे, पण मस्त आहे, एकदम टेस्टी आहे. सो 40 रुपयाची पाणीपुरी आहे आणि मला वाटतं या पाणीपुरीला माझ्याकडनं मिळतोय थम्सअप. माझ्याकडून पण थम्सअप. हा, आणि बाय द वे 40 रुपये काय माहितीये पाणीपुरी, तुला ते पण सांगतो, कारण हे बिस्लरीचं पाणी वापरतात. ओ अच्छा. सो त्यामुळे पाऊस पडो काय पडो तुला टेन्शन नाही की बाई पाण्यामध्ये काय होणार आहे. सेफ पाणीपुरी आहे, म्हणजे अगदी सेफ पाणीपुरी आहे, मला ते म्हणणं आहे. तो मस्त घाम सुटलेला आहे कारण तिखट खाऊन झालेलं आहे. आणि हा कल्याणचा एपिसोड पण इथेच संपत येतो आहे. संपला नाही पाहिजे असं नाही वाटत आहे का? अजून मला वाटतं कल्याणमध्ये मला पुन्हा यावं लागणार आहे आणि अजून एक सेकंड एपिसोड करावा लागणार आहे. ह्याची युरोप ट्रिप होऊ नव्हते, हा एकदा युरोपवरनं आला डन की मग आपण ह्याच्याबरोबर एक सेकंड कल्याणचा एपिसोड करून टाकूया मला वाटतं. आणि दादा निखिल दादा तुम्ही थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि कल्याणचं हे सगळं काय म्हणतो म्हणजे ऐतिहासिक कल्याणमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर केल्यात. वी आर रिअली थँकफुल. स्वतः वेळ आली आहे भाटुपाला सबस्क्राईब करायची, लाईक करायची, शेअर करायची आणि हाईप करायची.
कारण आम्ही आता इकडनं निघतो. बाय बाय, सी यू.